तुमची फार दिवसापासून डिमांड होती चिकन 65 रेसिपीची, तर आपण आज चिकन 65 बनवणार आहोत। ही एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनते, तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की घरी ट्राय करा। चिकन 65 बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी मॅरिनेट करून घ्यायचे। आता आपण टाकूया मसाले। अद्रक लसणाची पेस्ट टाकून घेऊया 1 चम्मच। मसाल्यांमध्ये मिरची पावडर, एक ते 1.5 चमचा हळद, एक चम्मच धनिया पावडर, 1.5 चमचा मीठ, चवीनुसार कस्तुरी मेथी आपण थोडं क्रश करून घेऊया। कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा लिंबाचा रस, दोन चमचे दही, आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपल्या हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊया। चिकन 65 ला हॉटेल सारखं बनवायचं असेल तर त्यात आपण कलर टाकतो। आता आपण टाकूया मैदा, कॉर्नफ्लॉवर 1 चम्मच, दोघं 1 ते 1.5 चम्मच। आता मिक्स करून घेऊया। आपण थोडा कलर टाकून घेऊया। कलर टाकल्यामुळे आता आपले चिकन एकदम हॉटेल सारखं रेडी झालेलं आहे। आता याला अर्ध्या तासासाठी आपण ठेवून देऊया। अर्धा तास झालेला आहे। आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। आता आपण कढई ठेवली आहे, त्याच्यात टाकूया तेल आपल्याला भरपूर टाकायचं आहे, का की आपले पीस त्याच्यात बुडले पाहिजे। तेल छान गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला। तेल आता आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। अशा प्रकारे आपले चिकन फ्राय करून घेऊया। एक सोबत जास्त पीस पण नाही टाकायचे। आता आपण ही दुसरी बॅच टाकून घेऊया। आणि आपल्याला हे 30 सेकंद अजिबात हलवायचं नाही, नाहीतर कोटिंग निघून जाते। पहिले कमी गॅसवर आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचे, नाहीतर ते कच्चं राहण्याची शक्यता असते। तसं पण आपण याला डबल फ्राय करणार आहोत। पण काय होतं, आपण ज्यावेळेस याला दुसऱ्यांदा फ्राय करतो त्यावेळेस आपल्याला याला फक्त क्रिस्पी करायचं राहतं। ही आली आपली दुसरी बॅच। पाहू शकता एकदम हॉटेल सारखा कलर आलेला आहे। तशाच प्रकारे आता आपण ही तिसरी पण बॅच काढून घेऊया। आपली तिसरी पण बॅच तळून झाली आहे छान। पाच मिनिटं याला गार व्हायला ठेवूया। नंतर 5 मिनिटानंतर आपण परत फ्राय करणार आहे। आता आपले 5 मिनिटं झालेले आहेत। आपले चिकन छान गार झालेलं आहे। आता डबल आपण फ्राय याला करून घेऊया। गॅस मोठा ठेवायचा आहे आणि डबल फ्राय करून घेऊया। 15 ते 20 सेकंदच आपल्याला डबल फ्राय करायचं आहे। आपल्याला याला फक्त क्रिस्पी करून घ्यायचं। अशा प्रकारे आपलं चिकन फ्राय छान झालेलं आहे। आता आपण काढून घेऊया। तशाच प्रकारे आपण ही दुसरी बॅच तळून घेऊया। आपल्याला 1 चमचा तेच तेल घ्यायचे
आता याला थोडं गरम करून घेऊया आणि फोडणी करूया. आता टाकूया लसूण, कढीपत्ता आणि 2 मिरच्या. छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे. छान अशा प्रकारे भाजून झालेला आपला तडका. आणि आता आपण चिकनचे पीस टाकून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला तडका देऊन झालेला आहे. अशा प्रकारे आपलं चिकन 65 तयार झालेलं आहे. घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.